Back. So now this is third lecture of this chapter, and the last topic we studied was why do we need mass media. So now 5.4 critical understanding of the information received through mass media. ठीक आहे. तर म्हणजे काय, तर प्रसारमाध्यमं जे आहेत आपल्याकडे त्यांच्यातून जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीचे चिकित्सक आकलन आपल्याला करायचे, चिकित्सा करायचे की हे बरोबर आहे की नाही, की हा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, असं का किंवा तसं का नाही, या प्रकारे. सो एनी इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू मास मीडिया नीड्स टू बी रिव्ह्यूड क्रिटिकल. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावं लागते, बरोबर. तर मग प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती जी आहे खरी असेलच असे नाही, मग आपणास ती माहिती तपासून घ्यावी लागते, बरोबर. अनधिकृत समजा एखादी बातमी अनधिकृतपणे प्रसिद्ध झाली असेल, ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतं की आपण त्यात फसू शकतो, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती की अनधिकृत बातमी म्हणजे एखादी खोटी बातमी जगप्रसिद्ध होण्याचे आपल्याकडे उदाहरण आहे, जसं की स्टर्न नावाच्या एक जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. मग ठीक आहे, मग हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे प्रसिद्ध झाले. मग यामुळे मग प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते, ठीक आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे, तर आज एक प्रकारे जर सोशल मीडिया आपण जे व्हॉट्सअप वगैरे फेसबुक याला जर आपण हे ट्रीट केलं ॲज अ प्रसारमाध्यम मास मीडिया, सो देन वी नो दॅट मेनी अदर र्युमर्स ऑल्सो स्प्रेड थ्रू दिस. तर मग आपल्याला काळजी घ्यावी लागते की जेणेकरून या अफवा पसरणार नाहीत. सो मास मीडिया अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तर संबंधित काय व्यावसायिक क्षेत्र आहेत की जिथे आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आणि लोकांना काम देऊ शकतो. तर मग वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात, ठीक आहे. सगळ्यांना ताजी बातमी पाहिजे. हे काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स सांगावी लागते तिथे, बरोबर, की बॅकग्राऊंड काय होतं. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज वाय डू न्यूजपेपर नीड हिस्ट्री. तर मग एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना मग भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास मग वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. मग तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि मग या घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. वर्तमानपत्रातील सदरांमध्ये आपण बघितलं असेल की 50 वर्षांपूर्वी 100 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात, बरोबर. मग ती इतिहासाची साधने आणि त्याचबरोबर या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात, ठीक आहे. तर भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. जसं की इथे बघा, हिस्ट्री, then history editorials, articles on this day in history, reviews, news column, है कि नहीं. So all these are essential and so for that newspaper need history. So now next, so करून पहा, do this. Newspapers also publish crossword puzzles based on history. Try to create similar crossword puzzles. For example, use fort names to create a puzzle. ओके, म्हणजे आपल्याला शब्दकोळीसुद्धा येतात, तर मग किल्ल्यांची नाव वापरून शब्दकोळी बनवा, ठीक आहे. सो नाव नेक्स्ट, ओके, दिस इज डन. न्यूजपेपर, ठीक आहे. आता ऑकेजनली पब्लिश सप्लिमेंट. आणि मग वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी काही पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, तर त्याला 2014मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली, ठीक आहे नाही. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. म्हणून मग त्याचबरोबर 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017मध्ये 75 वर्ष पूर्ण झाले. अशा प्रसंगी मग वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो, ठीक आहे. सो नाव ट्राय टू डू दिस. काय, तर ट्राय टू कलेक्ट इन्फॉर्मेशन about the role of underground radio centers in the Quit India movement.
of 1942 with the help of your teachers. Okay, so underground रेडिओ सेंटर्स इन द क्विट इंडिया मुवमेंट, म्हणजे चले जाओ जी चळवळ होती तर 1942मध्ये तर ते का वापरलं गेलं होतं, कारण की तेव्हा दडपशाही सुरू होती ब्रिटिशर्सची. जे असे काही केंद्र दिसले किंवा छापखाने दिसले जे ब्रिटिश सरकारविरुद्ध बोलत असतील तर मग त्यांना ते तुरुंगात डांबायचे किंवा आणखी कठोर शिक्षा करायचे. तर मग ह्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी आपण अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन सुरू केले होते. ठीक आहे, मग हिस्ट्री इज ऑल्सो इसेन्शियल इन प्लॅनिंग रेडिओ प्रोग्राम्स. ठीक आहे, मग आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आकाशवाणी हॅज प्रिझर्व्ड रेकॉर्डिंग्स ऑफ ऑल द स्पीचेस डिलिवर्ड. ठीक आहे, मग राष्ट्रीय नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, एखाद्या घटनेचं 1 वर्ष, 25 वर्ष, 50 असं काही झालं तर मग आपल्याला त्यावेळेस इतिहासाची गरज भासते. ओके, तर मग राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतात की ऑन दिस डे इन हिस्ट्री. ठीक आहे, तर मग दूरदर्शन आणि इतिहासाचे जे जवळचे नाते आहे, संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे काम आपल्याला माहिती की दूरदर्शन करतं, बरोबर. सो जसं की दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, ठीक आहे, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला होता. ठीक आहे, आणि करत आहे. सो रामायण, महाभारतसारख्या मालिकांची निर्मिती, त्याचबरोबर त्या निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या सगळ्यांसंदर्भात आपल्याला इतिहासातून बारकाईने अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, तर मग आता आधुनिक काळात डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या चॅनल्सवर जे प्रसारित होतं त्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. तर मग त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान खेळाडू, स्त्री पुरुष किंवा कर्तृत्ववान स्त्री पुरुष, सेनानी इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर अनेक कुकिंग जे पाककलेच्या इतिहासातील आपल्याला मालिकाही लोक उत्सुकतेने पाहायला मिळतात. ठीक आहे, सो पीपल विथ डीप नॉलेज ऑफ हिस्ट्री. ओके, तर मग वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज लागते. सो फॉर दॅट ऑल दॅट्स रिझन वी नीड हिस्ट्री. सो नाव यू वुड फाइंड दिस इंटरेस्टिंग की काय, भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवर एक मालिका प्रसारित केली जाते. काय त्याचं नाव काय, भारत एक खोज. ठीक आहे, ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. ठीक आहे, मग कोणी केलं तर श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने भारताच्या प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड, मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, नाही की नाही, छत्रपती महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. त्याचबरोबर या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर एक तिचं ॲप्रिसिएशन झालं. ठीक आहे, सो वाखाणली गेली ती. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज, फर्स्ट क्वेश्चन वॉज वाय डू वी नीड हिस्ट्री इन न्यूजपेपर. ओके, अँड देन ओके राइट शॉर्ट नोट ऑन भारत एक खोज. सो यू हैव टू राइट ओनली 3 to 4 sentences. ओके, important 3 to 4 sentences on भारत एक खोज.
Students, welcome back. Now we are starting history chapter 7, sports and history. So sports combine entertainment and physical exercise. ठीक आहे. तर मग खेळ म्हणजे काय, तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम. सो टू प्ले अ नॅचरल ह्युमन इन्स्टिंक्ट, टू प्ले इज अ. तर मग खेळांच्या इतिहासाचा हा मानवानेवढा जुनाच आहे, कारण खेळणे ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसाच तो खेळ व मनोरंजनाचा एक भाग होता. मग भारतातील साहित्यात आणि महाकाव्यांमधून आपल्याला काय कळतं, तर डाईस म्हणजे द्यूत, कुस्ती, हे की नाही, रथांचे आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. ठीक आहे. सो डू यू नो, हे ते कुस्ती दिसते आपल्याला, रेसलिंग. डू यू नो देर आर अ नंबर ऑफ ट्रेनिंग सेंटर्स फॉर रेसलिंग अँड अदर स्पोर्ट्स. तर मग त्याच्यात काय काय, तर वडोदरा येथील प्रसिद्ध पैलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ, गांधीनगरला येथे, कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. सो नाव डू यू नो स्पोर्ट्स अँड ग्रीक्स इज अ व्हेरी एन्शियंट इक्वेशन. म्हणजे खेळ आणि ग्रीक लोक यांचे एक नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित करून ग्रीकांनी दिले. ठीक आहे. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. सो नाव इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. तर खेळांचे महत्त्व काय, टू प्ले गेम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. म्हणजे खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमध्ये खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे मग आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते. ठीक आहे. आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. सो नाव 7.2 टाईप्स ऑफ स्पोर्ट्स म्हणजे खेळांचे प्रकार. तर मग खेळांचे बैठे आणि मैदानी असे 2 प्रकार आहेत. सो नाव इंडोर गेम्स. ठीक आहे. म्हणजे बैठे खेळ, तर बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. सो इंडोर गेम्स आर प्लेड विदिन अ क्लोज्ड एन्व्हायरमेंट अँड नंबर ऑफ देम आर प्लेड बाय सिटिंग ॲट वन प्लेस. म्हणजे बैठे खेळ एक प्रकारे. सो त्यात बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम व काचकवड्या हे खेळ कुठेही बसून खेळता येतात. सागरगोट्या हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकत. ठीक आहे. विशेषतः बावला बावलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असेल. ओके. आउटडोअर गेम्स. सो नाव मैदानी खेळ. द आउटडोअर गेम्स कॅन बी कॅटेगराइज्ड इंटू 2 टाईप्स. ठीक आहे. सो मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे 2 प्रकार केले जाऊ शकतात. तर मग देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आटापाट्या, खो खो इत्यादी येतात. ठीक आहे. आणि पुढे त्याचबरोबर मुलामुलींमध्ये लगोरी, विटी दांडू, गोट्या, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत. ठीक आहे. सो नाव डू यू नो डेली शेड्यूल ऑफ लक्ष्मीबाई द क्वीन ऑफ झांसी. ठीक आहे. डेली शेड्यूल. तर मग बाईसाहेबास शरीराचा शौक फार होता. पहाटेच उठवून मल्लखांबाशी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून 36 फेरफटका करून 4 घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. हां. सो दिस इज टेबल टेनिस.
football, and other games which are foreign games. So now the international games include badminton, alternatively spelled as badminton and also spelled as बॅडमिंटन. सो टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो एट्सेट्रा. तर मग विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. सो अमंग म्हणजे मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. ठीक आहे. सो आता शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक इत्यादी खेळांचा सुद्धा समावेश होतो. ठीक आहे. त्याचबरोबर लांब उडी, उंच उडी, पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन, शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो. ठीक आहे. सो नाव लेट अस फाइंड आउट. ठीक आहे. इथे मल्लखांब दिसतो आपल्याला. आणि डू यू नो अकॉर्डिंग टू मनीषा बाटे मल्लखांब. ठीक आहे. श्रीमती मनीषा बाटे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळभट्ट देवधर यांची आहे. बाळभट्ट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील किडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे. ठीक आहे. ओके. सो नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट लेट अस फाइंड आउट. गो टू नो मोर अबाउट रेसलर्स खाशाबा जाधव. म्हणजे शिक्षक, पालक आणि आंतरजालात म्हणजे इंटरनेटच्या मदतीने जे कुस्तीगीर आहेत खाशाबा जाधव, मारुती माने, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवायची आहे. सो इंटरनेट विल हेल्प अस हिअर. अँड नाव नेक्स्ट. ओके. आता साहसी खेळ. तर मग ॲडव्हेंचरस गेम्स, आईस स्केटिंग आणि स्कीइंग, घसरण्याच्या शर्यती म्हणजे आईस हॉकी हे लोकप्रिय आहेत. सो साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, ठीक आहे, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग, ऑटो रेसिंग, मोटरकार यांच्या शर्यतींचा समावेश होतो. ठीक आहे. आता खेळांच्या स्पर्धा, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ऑफ व्हेरियस टाईप्स. म्हणजे काय तर खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ठीक आहे. या खेळांच्या स्थानिक शहर, तालुका, जिल्हा व राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. ठीक आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल. सो डू यू नो मेजर ध्यानचंद ॲन एक्सपर्ट प्लेअर ऑफ हॉकी. म्हणजे काय तर मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते, कॅप्टन. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असेही म्हणतात. अँड देन इन 1956 सो 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज write a short note on types of games. Okay, so you have to just write definition and then names of games. Okay, definition and names.